बसून बसून कोण धुणं देऊ सांग बरं. हा कशानं जयंतीत फिरून फिरून आपली मिरवणूक कधी आहे? आज 17 तारखेला आहे. आज बाजार. पण त्याचं किती किती कपडे आहेत त्याचे, तरी पण आता त्याला भट्टीला द्यायला काय होते? 11 जिन पॅन्ट्या. एवढे कपडे घेऊन काय करतोय काय माहिती. आता ही भिजू घातलंय, आता पाणी आहे का याला? बरं 5 बॅरल. यांना भजी आणलंय खायला. हा घरी बी केली ती आणि बाजारातनं पण आणली. हाय हॅलो गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि सकाळ सकाळ एवढं ऊन तावायला लागलं आहे. आता आमच्या सोलापूर जिल्ह्याचं तापमान तुम्हाला सांगतो, 41 42 41 42 एवढं तापमान आहे. अजिबात म्हणजे असं बाहेर पडू वाटत नाही घरातनं, इतकं बघा आहे का. एवढं कडक ऊन गेल्या वर्षी सारखं का नाही कडक ऊन पडले. इथं काकाची बिल्डिंग असल्यामुळं बरं आहे. इकडं का नाही कोपऱ्यात आपलं खुर्ची टाकून सावलीला निवांत बसायचं, परत दुपारी जेवण करून इकडं सावलीला बसायचं, असा वेळ घालवाय दिवसभर. हा काय कढीपत्त्याचं भजी, बटाटा भजी, कांबळेताईनं कढीपत्त्याचं भजी बटाटा भजी आणले आज बाजारचं. 4 वाजता बाजारला जाते. आता का अशीच बसणार आहे का काय? हा पोराची आमची कांबळेताई पोराची एवढी सेवा करते ना, काय विचारू नका. साहेब आता झाले, त्यांची आंघोळ झाली साहेबाची. लाजायला लागल्यात असं दरवाजा बंद चालू करायला. त्यांना ब्लॉगवर यायला आवडत नाही ना, कारण बोलून चालून साहेबची लेकरं आहे ते. त्यामुळं आता एवढे त्याचे कपडे असते, ती सारखं स्टाईल मारते आमचा भाषा दिवसभर स्टाईलमध्येच. काय बघा एवढा लाजायला लागलाय. कधी लाजत नाही, पण जरा थोडं कॅमेरावर त्याला ऑकवर्ड होते. जरा दिवसभर नुसता कपडे बदलत राहते. कपडे बदलायचं स्टाईल मारायची, इंस्टावर पोस्ट टाकायचं. दिवसातनं तीन वेळा तर शर्ट बदलतो. काय ये ना बाहेर, लाजू नको. सगळे आपलीच फॅमिली आहे रे. यूट्यूबवरची फॅमिली आपलीच असते, सगळी कुटुंब असते. कुटुंब जसं ही कुटुंब. उठा की आता, किती उशीर झाली इथंच बसून आहे. चला आता वाजले ते किती माहित आहे का? 11 वाजले ते. आता जरा थोडं टी व्ही बघत बसायचं, दुपारचं जेवण करायचं, परत सावलीला निवांत बसायचं. तुम्हाला पण सांगतो, उन्हाचा अजिबात विनाकारण बाहेर फिरू नका, कारण उन्हाळा लागेल. बाचा म्हणते उन्हाळा लागेल. खोलीतनं बाहेर येणं आंघोळ करून. आता आंघोळ झाली त्याची, एकदम कूल, एकदम स्टायलिश. कूल बंद आहे आम्हाला. कूल म्हणजे एकदम शांत. जरा बघू तुझं 6 पॅक बघू. बाहेरच ये नाही बघा, उन्हाळा लागेल म्हणून बाहेरच ये नाही. चला आता निवांत बसतो जरा दुपारपर्यंत, कारण उन्हाचा तडाखा जास्त आहे. दुपारच्या बघा किती वाजले, 1:45 वाजले. त्या कसं बसावं लागतंय बघा. ऊन बघा किती. साहेब बघा आता ही दुसरा शर्ट आहे बरं का. परत 5 वाजता अजून वेगळा शर्ट असतो. संध्याकाळी आज बदलणार आहे काय माहीत नाही, पण काय म्हणून रिकामी स्टाईल मारतोय तू सांग बरं. उन्हात आणायचं असं बसायचं निवांत, सारखं कपडे काय बदलायचं? बताव सांग ना, लाजायला काय झालं? हा सांगे, नसतं खायचं आणि बसायचं. म्हणजे आता ऊन आहे म्हणून गपची बसले बरं का. ऊन जर नसलं असतं, आता संध्याकाळी घरी लागतच नाही. घडी झाला आता पेपर झालाय, त्याच्यामुळं आता शांत आहे. संध्याकाळ झाली लगेच मित्रांसोबत आहे का नाही, दमत नाही का फिरून. असू दे, आता जरा लय ऊन तावा लागले, निवांत जरा आराम करतो संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी जरा बरं वाटतंय. झाली का झोप झाली का? तुला झोपेतनं उठवायसाठी बघ मिरिंडा आणलाय बाच्यानं एवढा मोठा. आता त्याला संपवायला सगळेजण उठून बसले. ते कांबळीत आता गलसात वाटायला लागले. त्या दुपारचं लय भारी वाटतंय मिरिंडा प्यायला. एवढा संपला पाहिजे, एवढा भरपूर दे. पे के थंड होतंय पोटात, पे धर. आमच्या बाच्याची स्टाईलच लय वेगळी. एक त्याचा कप फेवरेट कप आहे. चहा ह्याच्यात प्याणार, मिरिंडा ह्याच्यात प्याणार, स्प्राईट ह्याच्यात प्याणार, थम्सअप ह्याच्यात प्याणार. सगळ्या काय पण कोल्ड्रिंक असू द्या, सरबत काय पण असू द्या, फिक्स ग्लास पे. अरे बाबा लय झालं रे. यावा
आम्ही युट्यूबर असल्यामुळे आम्हाला गलास भरून आहे फुल. तसं काय नाही, सगळ्यालाच गलास लय आणतं ही पोरग का नाही, मोठ्या मोठ्याच बाटल्या आणते प्यायला. चहा प्यायचा नाही कोणी, आता चहा मागायचा नाही. बेस्ट आहे. आता मिरिंडा प्यायलाय, आता चहा अजिबात प्यायचा नाही कारण लय ऊन तावायला लागले आता. बेस्ट, थँक्यू. कधी प्यायला होता का नाही, किती कसा प्यायला लागलाय, अख्खा कपात तोंड बुडवा लागेल. नवीन आमचा भाच्याचं नखरच लय असतात, लय म्हणजे लय आहे का नाही. पण माझ्या भाच्यासारखा दिलदार कोण नाही. असा बोलला की लगेच आणला कोल्ड्रिंक्स खायला प्यायला, काय कधी नसतं लगेच असं बोललं नसतं. छोट्या कोल्ड्रिंक आण डेगभर 2-2, 3-3 बाटले एकदम असते. कॉलेजवरनं तिकडे त्यानं पंढरपूरवरनं यायचं म्हणलं ना, कॉलेजवरनं मला गुलाबजामुन, बर्फी, पाव, शागाचं वाचलं आणते. काय लय मोठ्या मनाचा गड्या ए दे त्याला वत अजून घरात भरून. लेकरू सगळ्याला पाचते एवढा दिलदार माणूस वत, समजा वत. आता काय चहा प्यायचा नाही आहे का नाही. सगळ्यांची झोप झाली, यवाची झोप झाली नाही दिसते बघ कशी बसली उठून. यवा झोप की, 5 वाजले रे, कसलं अजून ऊन आहे बघा आहे का काय. मग कोल्ड्रिंक पिऊन चहा प्यायचा का नाही, आता चहा करावं. मला माहितीच होतं कांबळे ताईला चहाची एवढी आवड आहे. कोल्ड्रिंक पिऊन दुपारी एक एवढी मोठी बाटली कोल्ड्रिंकची संपवून सुद्धा अजून चहा प्यायचंच म्हणते. एवढा चहा पित जाऊ नको. बाजारला जायचं आहे आज, आमच्या गावचा बाजार आहे आणि बाजारची सगळी जबाबदारी कांबळेताईकडे असते. काय काय आणणार आहे आज बाजारात? भाजीपाला, लाडू जिलेबी काय. आमच्या गावचा एवढा मोठा बाजार असते ना, आजूबाजूच्या गावची लोक सुद्धा आपल्या गावात येते ती बाजारला. व्यापारी लोक जास्त असते ते आपल्या पाटकुलमध्ये. आजूबाजूला कोणतं गाव माहीत आहे का? आडेगाव इकडे समोर आहे, इकडे टाकळी आहे, इकडे पेनूर आहे. ते 3 गाव, 3 नाही सौंदनची नाही, ती आहे सौंदनची येत नाही ते. इकडं आडेगाव, पेनूर आणि टाकळी. कधी कधी जरा थोड्याला आमच्या गावचे सुद्धा व्यापारी लोक येते ते बरं का. सगळ्यात मोठा बाजार असते. कधी तर योग आला तर बघू, मी जाईन बाजारात तुम्हाला दाखवून कधी तर. आता ऊन लय वाढायला लागले आणि आता कांबळेताई चहा करतो म्हणले, चहा प्यायचं आणि झालं मग आजचा दिवस संपला असाच उन्हातच. कारण उन्हाचं वरच्यावर लय अवघड व्हायला लागले. 41-42 टेम्परेचर माझी चेष्टा नाही, एवढं तापमान आहे. चला मग काळजी घ्या, भेटूया परत. बाय बाय, धन्यवाद, जय महाराष्ट्र.